आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आज पेण तालुक्यातील पाटणी या गावामध्ये आहोत। एक सामाजिक कार्यकर्ते चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी जो नॅशनल हायवेसाठी जो उपक्रम केला होता, मेहनत घेतली होती, गेले 28 दिवस त्यांनी मागं काहीतरी पायी चालून गोवापर्यंत हा नॅशनल हायवे कसा आहे, कशा पद्धतीचा आहे, त्याच्यामध्ये काय चुका झालेल्या आहेत आणि अनेक लोकांचे त्याच्यामध्ये जीव गेलेले आहेत। आज आपल्याबरोबर चैतन्य पाटील आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांचा हा प्रवास कशा पद्धतीने झाला आणि अधिकाऱ्यांपर्यंत काय काय चुका झाल्या होत्या, कशा पद्धतीने झाल्या होत्या आणि लोकांना त्या प्राण गमवावं लागलं। चैतन्य जे आपलं स्वागत आहे। तुमचा जो उपक्रम होता, तुम्ही जो मेहनत घेतलीत आणि लोकांपर्यंत दाखवून दिलं, त्याचं नेमकं मूळ काय होतं आणि कशा पद्धतीने अधिकाऱ्यांच्या त्यावर चुका झालेल्या होत्या नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये? नमस्कार। सर्वप्रथम महाराष्ट्र पोलीस न्यूज यांचं मी आभारी आहे की आज ते वारंवार सातत्याने याच्या देखील बातम्या प्रसारित करत असतात। तर आज मुंबई गोवा हायवेची परिस्थिती, आज एवढे वर्ष महामार्ग रखडले, तुम्हा आम्हाला सर्वांना ज्ञात आहे। या महामार्गावरती गेली बरेच वर्ष अपघात झालेत आणि नाहक लोकांचा मृत्युमुखी पडलेले आहेत। ठीक आहे, आता साधारणतः हाच जर आकडा बघितलात रायगड जिल्ह्यातला, रत्नागिरी जिल्ह्यातला, तर साधारणतः हजारोंच्या वरती आकडात। मग ह्या नाहक निष्पाप झालेल्या लोकांना न्याय मिळणार कधी? जे लोक कायमस्वरूपी ज्यांना कायमस्वरूपीचं अपंगत्व आलं, त्यांच्यामध्ये विचार केला तर कोकणाचं अर्थकारण बदलतं आहे। मग हे कुठेतरी थांबायला हवं आहे। कोकणाचा जो विकास खऱ्या अर्थाने जर विकास व्हायचा असेल तर त्याच्यामधला जो बोलतो कणा, हा रस्ता, हा महामार्ग व्यवस्थित झाला पाहिजे, कारण की दळणवळणाचं साधन आहे। आता या महामार्गावरती मला चालण्याची वेळ का आली? माझं कोणताही राजकीय पक्ष नाही, बरी कोणतीही संघटना नाही आहे, पण एक नागरिक म्हणून मी समाजाचा देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं होतं, ह्याच उद्दिष्टाने, एक भावनेने एक नागरिक म्हणून मी पायी चालत गेलो। बरं, पायी चालण्यापूर्वी 2024 साली बाईकवरून देखील सर्वे केला, त्याचा देखील GPS टॅगिंगचा डेटा हा संबंधित यंत्रणेला दिला। एव्हाना आंदोलनं करावी लागली। नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देखील आले होते आणि इतर मंत्र्यांच्या देखील, कारण की ह्या महामार्गावरती जेव्हापर्यंत एक जागरूक नागरिक आपण प्रश्न विचारत नाही तेव्हापर्यंत काय होणार नाहीये। म्हणून त्याच्यामध्ये ह्या प्रश्नाला वाचा फुटावी। आज जर तुम्ही बघितलात, बऱ्याच साऱ्या गोष्टी, बऱ्याच साऱ्या नागरिकांचे जीव आणि बऱ्याच साऱ्या नागरिकांचे प्राण वाचले, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। आता जे आपण विचारलं साहेब की चैतन्याने अहवाल म्हणजे नक्की रस्ता सत्याग्रह म्हणजे काय, म्हणजे तो अहवाल दिल्यानंतर, किंवा जर तुम्ही माझ्या बाकीच्या चॅनलवरती बघितलात की चैतन्याने एखादी पोस्ट टाकली तर ते 3 दिवसात, 2 दिवसात, कधी 48 तासात, कधी 24 तासात अशा पद्धतीचं काम व्हायचं। पण मला वाईट या गोष्टीचं वाटायचं की मी जेवढे खड्डे दाखवेन तेवढंच काम व्हायचं, मग बाकी 99 खड्ड्यांचं काय? मग हे कुठेतरी थांबायला पाहिजे। आणि नवीन पिढी, प्रत्येकजण प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये व्यस्त आहे, पण ते करत असताना थोडंसं तरी समाजकारण गरजेचं आहे, पण ते न होताना मला फार कमी दिसतं। मग काय करावी ह्याच्यासाठी कुठेतरी सुरुवात स्वतःपासून। म्हणून हा 29 दिवस पायी चालताना प्रवास केला। अक्षरशः पावसात देखील चालत होते। आमचे रवी काका असतील, हेमंत दादा असतील, पप्पा असतील, हे सर्वजण लोक तिथं रस्त्यात देखील भेटत होते आणि मला विचारत होते, बाबा काय, कसं काय हा उपक्रम? तर त्याच्यामधला हा साधारणतः पूर्ण डिटेल रिपोर्ट आपण बनवला। 61 पेजेस याला त्याच्यामध्ये 59 मुद्दे कव्हर केलेत। त्या 59 मुद्द्यांमध्ये काय केलंय तर त्याच्यामध्ये त्रुटी आणि उपाययोजना अहवाल, म्हणजे एखादा रस्ता आहे त्याच्यामध्ये त्रुटी काय आणि त्याच्यावरती उपाययोजना पण काय, आणि हा सर्व पण दिसला। काही ठिकाणी खरंच मी शासनाचा देखील आभारी आहे, पण काही ठिकाणी चांगला रस्ता, म्हणजे नजर भरेल असा रस्ता आहे, परंतु चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा, आणि तो खड्डा हा जीव घेणार, असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि ते होऊ नये, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, यासाठी आपण हा उपक्रम केला। एव्हाना हे जर तुम्ही बघितलं त्या अहवालामध्ये तर क्रॅक दिसतील, कुठे कुठे मीडियन कट्स, गतिरोधक असतील किंवा इत्यादी दिशादर्शक फलकांचा अभाव, ह्या सर्व गोष्टी मला तिथं निदर्शनास आल्या आणि त्याच्यावरती उपाययोजना आपण ही शासनाला सुचवली। बरं, काय केलं या रस्ता सत्याग्रहामध्ये? तर हे सर्व कामगिरी करत असताना हे जे हजारो संख्येने जे लोक जीव जातात त्यांचे वाचावेत म्हणून शासनापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट स्वतःच्या खर्चाने रक्ताचं पाणी करत जे 29 दिवस चालले, त्याच्यामधले GPS टॅगिंगचे फोटोग्राफ्स, म्हणजे पलसपे टू झाराप पत्रादेवी बांध्यापर्यंत जो आपला रस्ता आहे त्याच्यामध्ये जेवढे खड्डे आहेत, जेवढ्या भेगा आहेत, जेवढे दिशादर्शक फलकांचा अभाव आहे, सर्वांचा डिटेल GPS टॅगिंग फोटोग्राफ त्यांना दिले। जर तुम्ही एखादा GPSचा फोटो म्हणजे काय, तर या GPSच्या फोटोमधले जर त्यांनी कोऑर्डिनेट जरी टाकले, मग तो अधिकारी पेनमधला असू दे, मुंबईतला असू दे किंवा दिल्लीतला असू दे, त्याला देखील तिथली भेग दिसू शकते। आणि हे सर्व आपण साहेब त्यांना दाखवण्याचं काम केलं। जर या दाखवण्याच्या याच्यावरती जर त्यांनी कामगिरी केली पूर्णतः, काही ठिकाणी कामगिरी केली, परंतु काही ठिकाणी अजून देखील बाकी आहे, जसं की संगमेश्वर बोला किंवा इतर ठिकाणचे आहेत, पेनचा एरिया असेल काही ठिकाणचा, तर मी बोलतो ना, अपघात हे खूप कमी होतील, खूप कमी।
फक्त मग वाहन चालकांनी देखील, आता हे सर्व होत असताना वाहन चालकांनी देखील आपली सुरक्षितता घेणं गरजेचं आहे, कारण की महामार्ग बनतोय आणि अकाउंटेबिलिटीसाठी नागरिक जागरूक झाले पाहिजे. ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर हे कामगिरी लोकप्रतिनिधीची आहेत, परंतु जर ते करत नसतील तर कोणीतरी केलं पाहिजे. म्हणजे मी तर ह्या उद्दिष्टाचा आहे, माणूस किती जगतो याच्यापेक्षा माणूस कसा जगतो हे महत्त्वाचं आहे. या पद्धतीने आपण प्रत्येकाने आपण काहीतरी देणं समाजाचं, त्या पद्धतीने आपण एक जागरूक नागरिक म्हणून त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरा करूयात, कारण की ही लोकशाही आहे. पण या लोकशाहीमधील ज्या इतर जे प्रश्न आहेत, समाज आज कोकणामध्ये चालत असताना जर भौगोलिक परिस्थिती बघितलं, पाण्याचे प्रश्न असू देत, रस्त्याचे प्रश्न असू देत, विविध प्रश्न हे तसेच प्रलंबित आहेत. काही सुटतात, काही प्रमाणे हॉस्पिटल नाही आहे. आज आम्हाला पण जाणवत असेल तर या महामार्गावरती अपघात झाला तर तो अपघात झालेला व्यक्ती जाणार कुठे? एक तर त्याला मुंबईत शिफ्ट करा, पनवेलमध्ये शिफ्ट करा किंवा मग कोल्हापूरला शिफ्ट करा. मग ह्या अशा परिस्थितीची जर आज 2026मध्ये आपण झालो तर आपल्याला एक प्रश्न पडला पाहिजे की नक्कीच आपल्याला आज अमृत महोत्सव आपण साजरा करतो देशाचा, तर हे म्हणजे फक्त दाखवण्यापुरतं कागदापुरतं न करता ॲक्च्युली ग्राउंडमध्ये होणं गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थानं विकास होईल. आणि ह्या सर्वांसाठी आपण नागरिक देखील तेवढे जबाबदार आहेत, कारण की एक नागरिक म्हणून आपण कामगिरी आपली बजावली पाहिजे. चैतन्याचं जे काय म्हणणं होते आपण ऐकलं. आपल्याला काहीतरी अनेक पुरस्कारातून सन्मानित केलं जाते. आपण जे शासनापर्यंत ज्या चुका दाखवल्यात त्याच्यावर कुठेतरी आता काम झालेलं आपल्याला दिसतंय का? आणि जे आपल्याला आता सन्मानित केलं गेलं आहे RTOच्या माध्यमातून असून, विविध संघटनेच्या माध्यमातून असून, त्याचं कुठंतरी त्याही गांभीर्य दखल घेतली का? खरं सांगू तर साहेब, म्हणजे सन्मान होणं वगैरे ही एक म्हणजे त्यातला एक पार्ट आहे बोललं तरी चालेल. म्हणजे काही आमच्यासारख्यांना वाटतं की बाबा हे काम कोणीतरी केलं पाहिजे आणि ते काम चैतन्य रूपी एका विचाराने केलं. आणि खरं तर हा सन्मान फक्त माझा एकट्याचा नसून आम्हा सर्वांचा आहे. जे काही आपले माझे कुटुंबीय आहेत, आईवडील आहेत, त्यांच्यानंतर माझी बहीण आहे, त्याचसोबत माझे शेजारचे मित्र आहेत, पत्रकार आहेत बांधव, काही जे हितचिंतक आहेत, त्यांच्या अनुषंगाने हे सर्व गोष्टी. तर मी बोलतो हा सन्मान आपल्या सर्वांचा आहे. आणि जे नागरिक ह्यामध्ये म्हणजे मृत्युमुखी पावलेत आणि खरोखर दुःखी आहेत आणि ह्यांचं कुठेतरी होऊ नये याच्यासाठीचा माझा अट्टास आहे. आणि अट्टासाच्या ह्याच्यापैकी कोणतरी दखल घेत आहे आणि त्या अनुषंगाने करत आहे. परंतु माझी विनंती ही असणार आहे, मला एक मिनिट सन्मान नसला तरी चालेल, काय नसलं तरी, पण ज्या ठिकाणी काही ठिकाणी काम झालं आहे पण जे उर्वरित काम बाकी आहे ना, याच्यासाठी सर्व संघटनांनी देखील त्यांच्या लेटर हेडवरती पत्र दिलं पाहिजे. चैतन्याने पत्रव्यवहार देताना म्हणजे सांगतो तुम्हाला साहेब, हा पत्रव्यवहार फक्त एका दोघांना फक्त दिला नाही, तर तुम्ही हा याच्यावरती लेटर हेडवरती पाहू शकता. हे एवढे सर्व जे स्टॅम्प आहेत ना, OCs आहेत ना, या सर्व एव्हा ना मंत्रालय देखील दिल्लीत देखील जाऊन नितीनजी गडकरी, त्याच्यासोबत सेक्रेटरी, NHAIचे चेअरमन, या सर्वांपर्यंत आपण OC पोहोचवण्याचं काम, हा डॉक्युमेंट हार्ड कॉपी ॲज वेल एज मी स्वतः इंजिनियर असल्या कारणास्तव मी त्यांना इलेक्ट्रॉनिकली देखील म्हणजे ईमेल केलं आहे, X केलं आहे, व्हॉट्सअप केलं, अशा पद्धतीने देखील डेटा दिला की बाबांनो कुठून तरी आमच्या नागरिकांचे जीव वाचवा. राहिली गोष्ट सन्मानाची, तर सन्मान हा माझा एकट्याचा नसून आपल्या सर्वांचा आहे. आणि असेच एकजुटीने आपण काम करूयात, कारण की चैतन्य एकटा करून किंवा आपले गायकवाड दादा एकटे करून होणार नाही. याच्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येणं गरजेचं आहे आणि आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये आपला हा मोलाचा वाटा देणं गरजेचं आहे. तुर्तास ह्याच्या पद्धतीने एक सांगू शकतो की वाहन चालकाने आपल्या ज्या वाहतुकीचे नियम आहेत, RTOने दिलेले नियम आहेत ते चालवा. आपली घरी कोणीतरी वाट पाहतोय, बऱ्याचदा पाहत असू साहेब, रस्ते खराब आहेत, सर्व गोष्टी ठीक आहे, पण त्यासोबत त्याच्यावरती आपण काम करतोय. परंतु वाहन चालकांना शिस्तीसाठी आज पोलिसांना राहावं लागतंय. तर हेल्मेट वापरा, सीट बेल्टचा वापर करा आणि धूम्रपान बोला किंवा ओव्हर स्पीडिंगच्या गोष्टीचं थोडंसं कमी करा. बाकी आम्ही थोडंसं काम करतोय आमच्या परीने, जेवढं होतं तेवढं. तुमचं देखील सहकार्य राहू दे, याच्यामध्ये एकजूट राहू देत. एक नागरिक म्हणून आपण यासाठी कायमस्वरूपी आपण लढत राहूयात, एकजुटीने कार्य करूयात. आपल्याबरोबर चैतन्य यांनी खूप सारं माहिती सांगितली. अधिकाऱ्यांनी कसं करायला पाहिजे होतं, हायवे कसा असायला पाहिजे होतं, जे मृत्युमुखी व्हायला नव्हतं पाहिजे होतं त्याच्यासाठी पण त्यांनी केलं. त्यांचा सन्मानही मोठ्या प्रमाणात झाला. अधिकाऱ्यांनी दखलसुद्धा घेतली. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी, महाराष्ट्र पोलीस न्यूजसाठी संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड.